सायबर चोरी, ऑनलाईन फसवणूक यानंतर वृत्तपत्रात खोट्या जाहिराती छापून आणि मॅट्रिमोनी साईट्सवर खोट्या प्रोफाईल तयार करून लग्नाचे आमिष दाखवून महिलांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनुजकुमार चंद्रप्रकाश त्रिवेदी असे फसवणूक करणाऱ्या इसमाचे नाव असून अजय अग्रवाल, अजय संतोष सिंग आणि जयप्रकाश रमेशचंद गुप्ता अशा वेगवेगळ्या बनावट नावांनी महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात तो ओढत होता. मीरा रोड येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेने तक्रार केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. वृद्ध महिलेने नोंदवलेल्या तक्रारीनुसार मार्च 2019 मध्ये फिर्यादी महिलेने वृत्तपत्रातील जाहिरात पाहून आपल्या 45 वर्षीय मुलीच्या विवाहासाठी आरोपीशी संपर्क साधला होता. आरोपीने आपले नाव अजय अग्रवाल असल्याचे खोटे सांगून पीडित मुलीसोबत विवाह केला. त्यानंतर लखनौमध्ये फ्लॅट घेऊन देण्याचे आणि दुमजली घर बांधण्याचे आमिष दाखवत त्यांनी फिर्यादीला मीरा रोड येथील राहता फ्लॅट विकायला लावून त्यांच्याकडून टप्प्याटप्प्याने तब्बल 82 लाख रुपयांची रोख रक्कम घेतली. तर फेब्रुवारी 2022 मध्ये आरोपीने पीडित मुलीला नातेवाईकांच्या लग्नाचे कारण सांगून सर्व दागिने सोबत घेऊन दिल्लीला नेले. दिल्ली रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर तिचे 33 तोळे सोन्याचे दागिने त्याने काढून घेतले व दागिने घेतल्यानंतर आरोपीने पीडितेला मुंबईच्या गाडीत बसवले आणि स्वतःचा मोबाईल बंद करून तो फरार झाला. अशा प्रकारे आरोपीने या कुटुंबाला एकूण 97 लाख रुपयांचा गंडा घातला. या प्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1 ने या गुन्ह्याचा तपास सुरू केला. तपासादरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा नाव बदलून नोएडा परिसरात राहत असल्याची माहिती समोर आली. त्यानुसार पोलिसांनी थेट उत्तर प्रदेशमधील ग्रेटर नोएडा येथे जाऊन 24 मे 2026 रोजी आरोपी अजय अग्रवाल, अनुजकुमार त्रिवेदी याला अटक केली. यावेळी त्याच्याकडून जयप्रकाश गुप्ता या नावाचे बनावट आधार कार्ड, 3 मोबाईल फोन, राधा गुप्ता या नावाचे ATM कार्ड, फसवणुकीच्या पैशांतून खरेदी केलेली 20 लाख रुपये किमतीची BMW X1 गाडी जप्त करण्यात आली. पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. याच आरोपीने अजय संतोष सिंग या नावाचा वापर करून अमरावती येथील एका महिलेसोबत लग्न करून 25 लाख रुपयांची फसवणूक केल्याचंही उघड झालं असून गाडगेनगर पोलीस ठाण्यातही त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या आरोपीने देशातील वेगवेगळ्या राज्यात अंदाजे 25 पेक्षा अधिक दिव्यांग, मतिमंद, घटस्फोटित आणि असहाय्य महिलांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे या फसवणुकीच्या गुन्ह्यात आरोपीचा 27 वर्षीय मुलगा अविरल उर्फ प्रखर अनुजकुमार त्रिवेदी हा देखील त्याला मदत करत असल्याचं तपासात समोर आल्यानं त्याला देखील या गुन्ह्यात सह आरोपी करण्यात आला आहे. आरोपीने पहिल्या लग्नाची माहिती लपवून दुसरे लग्न केल्याने गुन्ह्यात कलम 419 आणि 496 ची वाढ करण्यात आली असून आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कारवाई गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1 चे प्रभारी पोलीस निरीक्षक सुशील कुमार शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी आवाहन केले आहे, जर या आरोपीने अजय अग्रवाल उर्फ अजय संतोष सिंग अशाच प्रकारे इतर कोणत्याही महिलेची किंवा कुटुंबाची मॅट्रिमोनी साईटवरून फसवणूक केली असल्यास त्यांनी तत्काळ गुन्हे प्रकटीकरण शाखा कक्ष 1 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. तर त्याचं खरं नाव अनुजकुमार त्रिवेदी असल्याचं निष्पन्न झालेलं आहे आणि त्यांनी अशा प्रकारचे अनेक महिलांना फसवलेलं आहे. याची मोडस ऑपरेंडी अशी आहे की हा ज्या महिलांचे लग्न होत नाहीत किंवा ज्या जास्त वय झालेल्या महिला आहेत अशा महिलांना आपल्या झाशामध्ये घेतो आणि मग त्यांच्याबरोबर लग्न करतो, काही दिवस त्यांच्याबरोबर राहतो आणि मग त्यांचे पैसे, त्यांचं सोनं हे सगळं घेऊन फरार होतो. आतापर्यंत आमच्या तपासात असं निष्पन्न झालेलं आहे, आम्ही त्याचं जे मोबाईलचं तांत्रिक विश्लेषण केलं त्याच्यावरून की त्याने आतापर्यंत 25 महिलांना असं फसवलेलं आहे. परंतु अशा काही गुन्हे दाखल आहेत, काही गुन्हे दाखल नाहीत. आम्ही आत्ताच माहिती घेतली, अमरावतीमध्ये अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे. अमरावतीच्या एका महिलेला त्यांनी 25 लाख रुपयाला फसवलेलं आहे. त्या गुन्ह्यामध्ये याचा ताबा लवकरच तिथले पोलीस घेणार आहेत. आमच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं आणि कॅश गेलेली आहे त्याच्या मोबदल्यात आम्ही त्याच्याकडून एक BMW कार त्यांनी ह्या पैशातून विकत घेतलेली ती जप्त केलेली आहे. त्याचप्रमाणे अजूनही रिकव्हरी करत आहोत आणि त्याच्याकडून अजूनही काही गुन्ह्यांचा तपास करण्याचा उघडकीस आणण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. माझं ह्या ABP माझ्याच्या माध्यमातून एक जनतेला आव्हान आहे की अशा लखोबा लोखंड्यांना तुम्ही फसू नका. त्याची योग्य माहिती घेऊन मगच त्यांच्याबरोबर लग्न करा किंवा संबंध वाढवा. पोलिसांशी संपर्क करा, गरज भासल्यास पोलीस पण तुम्हाला या बाबतीत मदत करू शकतील. तरी लोकांना मी परत आग्रह करेल की अशा लोकांना फसू नका आणि अशा लोकांकडून आपलं नुकसान करून घेऊ नका.